त्या डेक्कन क्वीनच्या संदर्भात जाळी कुणी काय कुणी आजही त्याचा हे येत नाही उलगडा. पण आपल्या जवळजवळ 100 ते 150 पोरांना पोलिसांनी अगदी कोम्बिंग ऑपरेशन करून त्यांना जेलमध्ये टाकलं. आणि मी स्वतः 1 रुपया न घेता ते अख्खं त्या मुलांना सोडवलं. का एखादा फडतूस सब इन्स्पेक्टर एवढं मोठं धाडस करू शकतो की आम्ही ते प्रश्न सुद्धा विचारले की ह्या गोळीबार तू बॉर्डरवर करत होतास का घाटकोपर सारख्या एका बॉम्बे मेट्रो सिटीमधल्या एखाद्या हायवेवर करत होतास. सरकारचा नुसताच पाठिंबा नाही तर त्यात सहभाग आहे या सगळ्या. ते म्हणतात मुसलमान चालेल पण हा आंबेडकर एक माणूस भारी पडेल कारण तो पूर्ण व्यवस्था बदलतोय. मुसलमान व्यवस्था बदलायच्या भानगडीत पडत ते हिंसक असतील पण हा जागरूक आहे किंवा हा व्यवस्था बदलणार आहे किंवा पूर्ण बदल करणारा वर्ग म्हणजे आंबेडकर आहे. एकबोटीच्या बाजूने आपल्या समाजातल्या म्हणजे SC STतल्या की त्याला देव मानणारे ॲफिडेव्हिट आमच्याकडे दाखल आहेत की हा देव माणूस. कोण नेहाल सिंग कोण होता तो आमच्याकडे CP होता तर तो तर म्हणाला ह्या महार समाजाला गुन्हेगार यादीत टाका. मनोहर जोशींनी पुतळाच बांधायचा नाही, ज्याने बांधायचा त्याने राखायचा असं पण हे काढलं आपण कायदा. आंबेडकरी चळवळीचा इतिहास 1916 पासून सुरू होतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या पहिल्या प्रबंधात जाती निर्मूलनाची संकल्पना घेऊन या देशाच्या इतिहासाची मांडणी केली. 2020 मध्ये प्रत्यक्ष कृतीच्या चळवळीला प्रारंभ झाला. आज तागायत आंबेडकरी चळवळ अव्याहतपणे सुरू आहे. ब्रिटिशांच्या काळामध्ये ब्रिटिश आणि भारतीय समाज या दोघांच्या विरोधातही लढून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हक्क मिळवून दिले त्या समाजाला ज्याला या देशात कोणताही अधिकार नाकारला गेला. त्याचबरोबर त्यांच्यावरच्या अत्याचाराच्या विरोधात या देशात कायदे करण्यात आले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशातलं समग्र परिवर्तन घडवलं. प्रस्थापित व्यवस्थेने या चळवळीच्या विरोधात नेहमी आपलं एक षडयंत्र सुरू ठेवलं आणि 72 मध्ये आपल्याला माहिती आहे की दलित अत्याचाराच्या विरोधात जो पार्लमेंटमध्ये अहवाल आला होता त्याच्या विरोधात एक प्रतिक्रिया म्हणून दलित पॅंथर स्थापन झाली आणि महाराष्ट्रात एक झंझावात आला. पण अलीकडच्या काळामध्ये 90 नंतरच्या आधुनिक काळामध्ये आंबेडकरी चळवळीवर मास अटॅक ज्याला म्हणता येईल, ही आंबेडकरी चळवळीवर केलेल्या खोल जखमा आहेत. त्या 3 घटनांचा मी उल्लेख प्रामुख्याने करेल. त्याच्यातली खैरलांजी, माता रमाबाई आंबेडकर नगर गोळीबार प्रकरण आणि अलीकडेच 2018 मध्ये घडलेला भीमा कोरेगाव हल्ला. या 3ही घटना आंबेडकरी चळवळीच्या एकूणच परिवर्तनाच्या चळवळी इतका खोलवर हल्ला आहे की या हल्ल्याच्या विरोधात न्याय मिळवण्याची जी प्रक्रिया आहे या दीर्घ प्रक्रियेमध्ये ज्यांनी आपलं मोलाचं योगदान या चळवळीमध्ये दिलेलं आहे असे थोर व्यक्तिमत्व महाराष्ट्राच्या उच्च न्यायालयाचे ॲडव्होकेट माननीय BG बनसोडे सर आपल्या सोबत आज आहेत. त्यांच्याशी आज आपण या संदर्भात बोलूया. सर, आपलं त्रिवेज मीडियामध्ये मी सर्वप्रथम आपलं स्वागत करतो. सर, म्हणजे ज्या 3 घटनांचा उल्लेख केला त्या 3ही घटना तुम्ही कायदेशीरपणे हाताळल्या आहेत. त्या घटनांमध्ये म्हणजे खैरलांजीच्या प्रकरणात तुम्ही यश मिळवलं, घाटकोपरच्या प्रकरणातही यश मिळवलं, परंतु सरकारने त्या यशामध्ये एक संघर्ष आहे. आणि त्यानंतर भीमा कोरेगावमध्ये झालेला सामूहिक हल्ला यावर न्याय मिळवायचाच या ईर्षेनं जिद्दीनं तुम्ही रात्रंदिवस एकत्रितपणे बसून या लढ्याच्या विरोधात न्याय मिळवण्यासाठी संपूर्ण प्रकरण हाताळत आहे. काय या सगळ्या प्रकरणांच्या अनुषंगाने सर्वप्रथम आपल्याला काय सांगताय? सर्वात पहिल्यांदा म्हणजे मी खैरलांजीचा जो लढा आहे तो भोतमांगे जो कुटुंब होतं त्यांचं जे त्यांनी अक्षरशः अन्याय इतका टोकाचा आहे, त्याला आपण इंग्लिशमध्ये आम्ही त्याला टायरॅनिकल म्हणतो, म्हणजे सरंजामी
किंवा जंगली जुलूम असा, तर तो अतिशय भयानक असा हे होता हल्ला. आणि त्याची बातमी होता होता महिना 2-3 महिने गेले तेव्हा तो उजेडात आला होता. आणि नंतर आपण बघतो की त्या खटल्या संदर्भामध्ये आपले उज्ज्वल निकमच होते, तिथे लढत होते. आणि त्यांनी कसा लढला ह्याबद्दल मी काही कॉमेंट करायला नको. पण त्याचा उद्रेक म्हणून जी आमच्या उल्हासनगरला डेक्कन क्वीन जाळली, त्या डेक्कन क्वीनच्या संदर्भात जाळली कुणी काय कुणी आजही त्याचा हे येत नाही उलगडा. पण आपल्या जवळजवळ 100 ते 150 पोरांना पोलिसांनी अगदी कोम्बिंग ऑपरेशन करून त्यांना जेलमध्ये टाकलं. आणि मी स्वतः 1 रुपया न घेता ते अख्खं त्या मुलांना सोडवलं. आणि सोडवलेल्या मुलांना परत पोलीस पकडायचे आणि घ्यायचे. त्यातल्या एका मुलाने आत्महत्या केली. मला खूप वाईट वाटलं. आणि अजूनही त्याच्या कोम्बिंग अजूनही चाललेलं, म्हणजे जवळजवळ त्याला 25 वर्ष झाली तरी सुद्धा कोम्बिंग ऑपरेशन त्यातही चालू आहे. रमाबाईच्या खटल्यामधलंही चालू आहे. आणि आपला हा जो भीमा कोरेगावचा आहे हल्ला, त्याच्यात सुद्धा कोम्बिंग ऑपरेशन. म्हणजे कोम्बिंग ऑपरेशन जसं फ्रंटला आपण जम्मू आणि काश्मीरला वगैरे बघतो सरहद्दीवर, तसं आजही ते कोम्बिंग ऑपरेशन. काय काय लोक आम्हाला भेटतात, साहेब आमच्या मागे पोलीस लागलेत अजून. या तिन्ही खटल्यामध्ये अजूनही कारवाई थांबलेली नाही. म्हणजे खैरलांजी असेल, रमाबाई आंबेडकर नगर गोळीबार प्रकरण असेल, भीमा कोरेगाव हल्ला असेल, यातल्या 2 घटनांमध्ये म्हणजे रमाबाई आंबेडकर नगर तो गोळीबार प्रकरण आणि भीमा कोरेगाव हल्ला, याच्यामध्ये शासन संस्थेचा म्हणजे त्या एकूण घटना प्रकाराच्या मागे काही हात वाटतो का आपल्याला त्या काळाच्या संदर्भामध्ये? शासन संस्थेचा हात असेल तरच रमाबाईसारखं प्रकरण होतं घाटकोपरचं, की एखादा पोलीस एवढं धाडस करतो की त्याला माहीत आहे की मला वाचवणारे इथं बसलेले आहे. आणि त्यावेळी बाळासाहेब ठाकरे हे त्यांच्या हातात रिमोट होता त्या शासनाचा. शिवसेना आणि भाजपचं ते सरकार होतं. आणि मनोहर जोशी मुख्यमंत्री होते आणि हा मुंडे आपला उपमुख्यमंत्री होता. आणि ह्या सरकारचाच रिमोट बाळासाहेब ठाकरेंच्या हातात होता. आणि त्यामुळेच आपण मनोहर कदम सारखा एखादा फडतूस सब इन्स्पेक्टर एवढं मोठं धाडस करू शकतो की आम्ही ते प्रश्न सुद्धा विचारले किंवा ह्या गोळीबार तू बॉर्डरवर करत होतास का घाटकोपर सारख्या एका बॉम्बे मेट्रो सिटीमधल्या एखाद्या हायवेवर करत होतास? म्हणजे हे आम्ही त्याला विचारलंच होतं. म्हणजे त्यावेळी सुद्धा शिवसेना भाजपचं सरकार होतं, त्यावेळी शिवसेनेचा मुख्यमंत्री होता मनोहर जोशी. आणि आता सुद्धा भीमा कोरेगावचा जो हल्ला झाला आपल्यावर, त्यावेळी सुद्धा शिवसेना भाजपचं सरकार होतं. आणि ह्याच्यामध्ये भाजपचा मुख्यमंत्री फडणवीस होता. म्हणजे हे जे आपण म्हणतो, आम्ही नेहमी सांगतो की हे दर पिढी तुम्हाला एक हे देतात झटका, की जसा वरळीची दंगल झाली ती मला वाटतं 78ला वगैरे झाली असेल किंवा 74ला वगैरे पॅन्थरच्या काळात. त्यानंतर 97ला रमाबाई आंबेडकर घाटकोपर हत्याकांड घडलं. आणि 2018 म्हणजे जी नवीन पिढी येते त्यांना इथली जी व्यवस्था सांगते की तुम्ही शिका, काय व्हा, आपण ह्या आपले कवी म्हणतात की आमचा मजबूत किल्ला वगैरे, ते त्यांना आवडत नाही. आपण त्या शेजवळची सुद्धा आपण हत्या बघताना हेच त्यांनी ट्यून लावला होता आपल्या. तर हे त्यांना सहन होत नाही. म्हणून दर पिढीला एक झटका म्हणून नव्या पिढीला ते देत असतात. ह्या मला तर माझ्या अभ्यासावरून दिसलं की खैरलांजी म्हणा किंवा वरळी दंगल म्हणा, रमाबाई आंबेडकर हे म्हणा, किंवा आपला भीमा कोरेगावचा हल्ला म्हणा, ही अतिशय संघटितपणे नियोजनबद्ध आणि सरकारचा पूर्ण पाठिंबा. आणि आपण तो पाहिलायच की भिडेसारख्या माणसाला सुप्रीम कोर्टामध्ये त्यांनी ॲफिडेव्हिट दिलं होतं की त्या एकबोटेला अरेस्ट करताना अटकपूर्व त्याचा रिजेक्ट केला आणि त्याला सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं. तिथं लिहून दिलं पोलिसांनी इथल्या पुण्याच्या की आम्ही भिडेला अटक करू, पण आजपर्यंत भिडेला अटक केलं. म्हणजे सुप्रीम कोर्टाला दिलेलं
अंडरटेकिंग सुद्धा ते फेकून देतात इथलं हे जे सरकार आहे. म्हणजे अशा पद्धतीनं ह्या दंगली मागे सगळं नियोजन आणि सरकार अगदी स्पष्टपणे आपल्याला उभं राहिलेलं दिसतं. आणि हा आपला जो फडणवीस आहे त्याने तर क्लीन चिटच देऊन टाकलं भिडेला. म्हणजे अजून ते निकाल पण यायचा आहे, त्याचा अजून आयोगाचा निकाल यायचा आहे, त्यानंतर आणि गुन्हे दाखल व्हायचे, पण क्लीन चिट तर आधीच देऊन टाकले. म्हणजे सरकारचा नुसताच पाठिंबा नाही तर त्यात सहभाग आहे या सगळ्या. हा जो सहभाग असतो म्हणजे सरकारचा, आता हा जो समूह आहे हा दारिद्र्यातही राहतो, शहरांच्या झोपडपट्ट्यांमध्ये असतो, कॉलनींमध्येही असतो, खेड्यापाड्यातल्या वस्त्यांमध्ये असतो, गरिबी आहे, मध्यमवर्गीय आहे. हा काही असा अतिश्रीमंत वर्ग नाहीये. पण तरी शासन संस्थेला या वर्गाविरोधात अशी भूमिका घ्यावी की आपण अशी षड्यंत्र करावी असं वारंवार का वाटत असतं? असं वाटण्याचं कारण, आता मी भीमा कोरेगावचा लढा वाचला. बाबासाहेबांनी ज्यावेळेस पहिलं भाषण दिलं 27ला 1 जानेवारी आपल्या जयस्तंभाचा, विजयस्तंभ पेरणे फाटा भीमा कोरे, तर त्याच्यावरती गोळवलकरांची जर मी तुम्हाला रिॲक्शन देतो, माझ्याकडे पत्रच आहे त्यांनी काढलेलं, की बाबासाहेबांना अतिशय वाईट शब्दात तो उल्लेख करून म्हणतो की ह्या ब्रिटिशांची हा माणूस तरफदारी करतोय, त्याला काय मोठं वाटतंय, म्हणजे स्वकीयांची बदनामी, स्वकीयांना हे करतोय, नावं ठेवतोय. त्यावेळी त्याने अक्षरशः विष ओकलंय. बाबासाहेब ज्या भाषणा ह्यांनी स्फूर्ती देण्यासाठी बोलले, त्यालाच ते त्या स्फूर्तीची त्यांनी त्यांच्या भाषेत निंदा केलेली आहे. म्हणजे ही जी पेरणी आहे ती राईट फ्रॉम बिगिनिंग आहे. आणि त्याला त्यांची जी RSSची संस्था आहे ती पद्धतशीरपणे तो जो ग्रज आहे किंवा तो जो द्वेष आहे किंवा ती जी मानसिकता आहे ती पूर्णपणे जोपासून त्यात वाढ करते, वृद्धिंगत करते. आणि त्याच्यामुळं हा नेशन वाईड हा जो आपल्याला हे दिसतो उठाव, म्हणजे ह्या तुम्ही सांगितलेला जो नाहेरे वर्ग आहे किंवा कष्टकरी आहे, मेहनत करणार आहे, किंवा बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा जो वर्ग आहे, की हा वर्ग दाबा, त्यांना मुसलमान आवडतात. मुसलमान काय, त्यांना कळतं की त्यांना दाबता येतं. ते म्हणतात मुसलमान चालेल पण हा आंबेडकराईट माणूस भारी पडेल, कारण तो पूर्ण व्यवस्था बदलतोय. मुसलमान व्यवस्था बदलायच्या भानगडीत पडत नाही. ते हिंसक असतील पण हा जागरूक आहे किंवा हा व्यवस्था बदलणारा आहे किंवा पूर्ण बदल करणारा वर्ग म्हणजे आंबेडकर आहे. की समजा शासन संस्था अशा घटनाक्रमांच्या मागे असेल तर त्याची पेरणी नेमकी कशी होते? म्हणजे या खटल्यांमधून जर समजा तुम्हाला काही त्याचा उलगडा झालेला आहे का, की हे षड्यंत्र शासनाच्या मनात कसं येतं, ते कोणी सांगतं का, आणि ते जर तसं आकाराला येत असेल तर आकाराला येत असताना नेमकी कोणती यंत्रणा ते सहभागी करून घेतात आणि काय नेमकं होतं? रमाबाई आंबेडकर नगरचा आपण बघतो की त्या दिवशी तिथला मोबाईल सुद्धा हे होता, म्हणजे टेलिफोन बंद होता. म्हणजे किती आश्चर्य आहे की त्याच वेळा, नेमका त्याच वेळी फोन मुंबई सारख्या शहरामधला बंद पडतो. म्हणजे तुम्हाला सगळं कव्हर करायचंय, कव्हर. आणि म्हणून आपण बघतो की आता घाटको ह्याचं भीमा कोरेगावचे प्रकरण बघतो की भिडे एकबोटे तिथे त्या संभाजी महाराजांच्या समाधीला त्यांनी केंद्र बनवलंय. आणि शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या प्रती युवा वर्गामध्ये चांगला, सगळ्यांनाच त्यांच्याबद्दल आदर आहे, आकर्षण आहे वगैरे. पण नेमकी ती युवा त्यांनी त्यांच्या ताब्यात घेतलाय. भिडेचा धारकरी आणि एकबोटेने तर असा गेम केलाय की SC/ST मधली मुलं, त्यांना काहीतरी त्यांच्या शाळा म्हणा, कॉलेज म्हणा, बँका म्हणा, काय संस्था म्हणा, कॉपरेटिव्ह, अशा ह्याच्यामध्ये नोकऱ्या लावून वगैरे. आमच्याकडे एकबोटेच्या बाजूने आपल्या समाजातल्या म्हणजे SC/STतल्या की त्याला देव मानणारे ॲफिडेव्हिट आमच्याकडे दाखल आहेत की हा देव माणूस. म्हणजे त्यांचा जो प्लॅनिंग आहे तो इतका आहे की तुमचा पण युवक पकडायचा. आणि मराठ्यांमध्ये किंवा OBC मधली जी युवक मंडळी आहे त्यांना ह्या धर्म म्हणा किंवा हे जे महापुरुष आहेत म्हणा, या महापुरुषांना डिस्टॉर्ट कर, त्यांचा इतिहास, त्यांची विचारसरणी वेगळी
हिंदुत्ववादी वगैरे असं काहीतरी दाखवायचं. मग त्या संभाजी महाराजांनी बलिदान केलं असं कार्यक्रम तिथे लावायचे, तरुणांना बोलवायचं. आता संभाजी महाराजांची हत्या झाली सांगायला काही तर लहान मुलगा सुद्धा सांगेल, पण ते म्हणतात बलिदान केलं त्यांनी. म्हणजे असं त्यांना मेस्मराईज करायचं, फसवून त्यांना जोडायचं. आणि मग हे भीमा कोरेगावचा तर महाराजांचाच इतिहास आहे. तर महाराजांनी हा देशामध्ये गाजवलेला पराक्रम जागतिक लेवलला त्याची नोंद. इंग्रजांनी सांगितलं की जगातला पहिला असा लढा आहे जगातला, आणि त्या निमित्ताने त्यांनी तो हे केलाय, म्हणजे जयस्तंभ बांधलाय. जगात असा एवढा मोठा विजय शौर्य कुणी दाखवलं नाही, इतकं महाराज. आणि त्याची ती पोट दुखी त्यांना आहे की 200 वर्ष होतं आणि त्यावेळेचा उत्साह असणार होता. एल्गारच्या माध्यमातून सुद्धा काही जागृती वगैरे होत होती. आणि मग ह्या सगळ्यांना चीक द्यायचा म्हणून त्यांची पद्धतशीरपणे भिडे एकबोटेंचा सतत तिथे वावर होता. पोलीस प्रशासनाला सगळं माहीत होतं. शासन म्हणजे जो आमचा रेव्हेन्यूचा कलेक्टर असतो त्याची पण जबाबदारी आहे कायदा सुव्यवस्था. जसं पोलिसांच्या हातात दंडूक आहे तसा शासन प्रशासनाचा प्रमुख कलेक्टर असतो, प्रांत असतो. आणि इथले प्रतिनिधी आमदार, खासदार, सरपंच म्हणजे गावचा, तिथून ते वरच्या तालुका आणि जिल्ह्यापर्यंत खासदार. पण कुणीही हा जो चाललेला ह्यांचा जो गेम होता याला कुणीही अडवलं. उलट त्या कार्यक्रमाला ही मंडळी सगळं रसद पुरवत होती, दुर्लक्ष करत होती, म्हणजे त्याला प्रोत्साहन देतो एक प्रकारे. हे सगळ्यांना माहीत होतं की हे सगळं चाललेलं आहे व्यवस्थित. या ज्या 3 घटना आहेत म्हणजे खैरलांजी असेल, रमाबाई आंबेडकर नगर असेल आणि भीमा कोरेगाव. खैरलांजी नंतर जनतेने उत्स्फूर्त रस्त्यावर उतरून आंदोलनं केली. रमाबाई गोळीबार प्रकरणानंतर किंवा त्या हत्याकांडानंतर कार्यकर्ते आणि मधल्या फळीतले राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक सगळ्या प्रकारचे कार्यकर्ते, लेखक, विचारक अशा फळीत उतरले. भीमा कोरेगावच्या लढ्यामध्ये त्या प्रकरणानंतर राजकीय पक्षही उतरले. या 3 घटनांमध्ये जनता एकात उतरते, एकात कार्यकर्ते उतरतात आणि एकात राजकीय पक्ष उतरतात. हे असं का घडावं? म्हणजे 3 घटनांमध्ये एक समान असं सामाजिक चित्र किंवा दृश्य का दिसत नाही? आता हा जो 3 काळामधला तुम्ही हे बघाल की बाबासाहेबांनी दिलेलं आरक्षण घेऊन जो काही आमच्यासारखा आमच्या वयातलाच आम्हीच आरक्षणाचे पहिले हे असू म्हणजे फायदा घेणारे ही आमची पिढी. तर आमची पिढी संघर्षातच होती. आणि नंतर तुम्ही म्हणता हे खैरलांजी हा प्रकरण. आता खैरलांजीमध्ये जनता उतरली पण ती फार उशिरा उतरली आणि ती मोठ्या प्रमाणात उतरली, तिला माहीतच नाही पण. तेच ना रमाबाई आंबेडकरच्या प्रकरणामध्ये तुम्ही म्हणता की जनता उतरली, त्याच्यावर माझा विश्वास नाही. त्याच्यावर कार्यकर्ते उतरले प्रामुख्याने. ते कार्यकर्ते ते किती प्रमाण कमी होतं. आता आम्ही तो लढा आम्ही सुरुवातीपासून शेवटापर्यंत त्यात म्हणजे जनता नव्हती तिथं, कार्यकर्तेच दिसले. कार्यकर्ते पण नव्हते त्याच्यामध्ये बेसिकली. आणि नेत्यांनाही तिथून नाही नेत्यांचं तुम्हाला हे सांगतो ना, त्यांनी बहिष्कार टाकला होता. बहिष्कार टाकल्यामुळे त्यांना काय करायची गरज नाही, आमचा बहिष्कार आहे. भीमा कोरेगाव पण बहिष्कारच आहे. त्यावेळेस त्यांना बक्षीस दिलं काँग्रेसने की 4 खासदार जे आधी पण निवडून आले होते बाबासाहेबांच्या कारकिर्दीनंतर, 4 खासदार फक्त त्यांना बक्षीस मिळालं. 4 पुढाऱ्यांना आपल्या 4 खासदार झाले. आणि आताच तुम्ही बघाल तर आताच सुद्धा त्याचा बहिष्कारच आहे भीमा कोरेगाव आयोगावर. कसलं सहकार्य नाही, कसली मदत नाही. आता आम्ही लढतो पदर खर्चाने लढतो आम्ही. सगळा खर्च आता तुम्हाला दाखवतो. हे झेरॉक्स ज्यावेळेस आम्हाला कागद दिली सुकेशी ते म्हणाले तुमच्या खर्चानं, त्यावेळेस सुद्धा 40-50 हजार आम्ही त्यावेळेस सुरुवातच घाटकोपरची केस लढवताना आम्हाला त्यांनी जज म्हणाले आम्ही काय नवीनच वकील होतो, लिंबू टिंबू म्हणायचा. तर लिंबू टिंबू द्या म्हणाले, पेपर तोगात वाचा तेगात वाचा. आम्ही हो म्हणाल. तसं आता त्यांनी लिंबू टिंबू तरी म्हटलं त्यावेळेस सर. आता तर ह्यांनी म्हणाले
तुम्ही तुमच्या खर्चानं सरकारी पेपर सुद्धा घ्या. म्हणजे कोर्टाची पद्धत काय असते की सगळ्यांना आधी वकिलांना पेपर द्या, कॉपीज द्या. तसं यांनी केलंच नाही. म्हणजे सुरुवात सुद्धा आम्ही पैसे टाकून ते पेपर घेतले आणि आता सुद्धा सगळा एव्हिडन्स पूर्ण झाल्यावर सरकार म्हणतंय की तुम्ही तुमच्या खर्चाने ते पेपर घ्या. आता हे बघा, एव्हिडन्स झाल्यानंतर 3 महिने आमच्याकडे पैसे प्रत्येक माणसाला 1 लाख लागणार होते. 1 लाख. आम्ही शेवटी आमची ती जे आहे आपली हे कोणते हर्षाली, ती स्कॅनर घेऊन गेले. तिथे स्कॅनरने स्कॅन केलं ते अख्खं कोर्ट रेकॉर्ड आणि आम्हाला PDF पाठवलं. तर आमच्या खिशात तुम्हाला दाखवते पावत्या बघ, ती 40,000चं झेरॉक्स, एव्हिडन्स, डॉक्युमेंटशिवाय आम्ही कसं आर्ग्युमेंट करणार? कोर्टमध्ये आर्ग्युमेंट करा. म्हटलं पेपर आमच्यासमोर पाहिजेत ना. पण ते आता हे बघा आता आणलं नाही, ह्याचा आम्ही हे कागद लावतोय त्याला. म्हणजे तोपर्यंत एक मी जूनपर्यंत एक मी पार्ट दिला आर्ग्युमेंटचा आणि जुलै एंडला एक पार्ट देतोय, पार्ट वाईज. म्हणजे आम्हाला पेपर नसताना मी एक पार्ट दिला आणि आता पेपर आल्यावर एक पार्ट. हे रात्रंदिवस आम्ही बसतो. म्हणजे आरती आता सह्याद्रीला आम्हाला चहा सुद्धा मिळत नव्हता. फडणवीस म्हणतात तुम्हाला मुंबईत जागाच नाही. मुंबईत कोर्टाला जागा देत नाहीत आमच्या. जे होतं ते आयुक्त, जे माहिती आयुक्तांच्या ऑफिसमध्ये एवढंच ऑफिस आहे, एवढंच. म्हणजे 10 सुद्धा माणसं बसू शकत नाही. वकिलाला बसाय भांडणं, पोलिसाला बसायला भांडणं करायचो आम्ही. पोलीस बसून राहायचे, वकील उभे राहायचे काम करायला. म्हणजे इतकं अडचण त्यांनी केली. आता पुण्याला त्यांनी तिथं माहिती आयुक्ताचंच ऑफिस आहे, त्यातच ते कोर्ट चालतं. म्हणजे स्वतः प्रेमायसिस दिलाच नाही शेवट. म्हणजे इतकं निराशा आहे त्यांना. आपण म्हणतो ना ॲपथी, म्हणजे धृण आहे. काय तुम्ही करा, काय करा, तुमच्या ह्यानी करा, तुमच्या खर्च. म्हणजे इतकं, म्हणजे ज्याला अस्पृश्य म्हणतो ना, ती अनटचॅबिलिटी, तशी ह्या आयोगाला दिली की आयोग एवढ्या ह्याच्यात चालतात. म्हणजे चांगला कोर्ट हॉल असेल, चांगला त्याला चेंबर असेल जजला. म्हणजे कोर्टचं तिथं ॲटमॉस्फिअर आलंच नाही. इतकं म्हणजे त्यांनी आमच्या शेवटपर्यंत नुसतं गळचेपी. तरी आम्ही मन लावून ते आम्ही हे केलं. भीमा कोरेगाव हल्ल्यानंतर म्हणजे शासनानं आयोग नेमला. ही आयोगाची मागणी चळवळीची होती की समाजाची होती? आणि जर ती असेल तर आयोगाच्या माध्यमातून हा खटला चालणं हे अधिक संयुक्तिक आहे की हा खटला म्हणजे थेट कोर्टामध्ये ओपनपणे चालणं अधिक संयुक्तिक होतं? नेमकं काय, का याच्यात वेळ काढूपणा तर नाही? कॉन्स्टिट्युशनल हे सगळे मार्ग आहेत, सगळेच कॉन्स्टिट्युशनल आहे. आता कॉन्स्टिट्युशनल मार्ग कधी कुठले वापरायचे हे सगळे सत्ताधारी ठरवतात. आता ह्याच्यामध्ये गुन्हे दाखल झाले असते ते त्या राहुल गांधीच्या भाषेत खडाखट ते ह्याच्यावरच गेले असते ना. भिडे, एकबुटे, आमच्या वडू गावातले जे सगळे 49 ते आरोपी ज्यांनी त्या गोविंद गोपाळ महाराजच्या किंवा आपण म्हणतो गायकवाडांच्या समाधीची नासधूस केली, तिथल्या लोकांवर जातीय हे केलं, अन्याय केला, बोट तोडला वगैरे, हे जे ते तिथले सगळे आरोपी. त्यानंतर जे पेरणे फाट्यावर आपण विजयस्तंभावर आणि तो वडू बुद्रुक याच्यामधल्या ज्या पॅचमध्ये ज्या हमले झाले आपल्या लहान मुलांवर, वृद्ध, बायका, गाडी बसेसवर फोडल्या, म्हणजे ते कुठलं शिक्रापूर पोलीस स्टेशन, चाकण पोलीस स्टेशन, पुणे शहरमध्ये काय झालं, म्हणजे हे जे त्याच वेळी गुन्हे नोंदले असते तर आज त्याचे निकाल आले असते. पण त्यांना हा वेळ काढूपणा ह्यासाठी करायचा आहे की सरकार आरामशीर चालतं. रमाबाईच्या वेळी त्यांनी तेच केलं घाटकोपरच्या, की आयोग आला, त्याचा गुन्हा नोंद करायला आयोग, आम्ही 98 सालीच आयोगाने अहवाल दिला आणि 99 साली त्यांनी इलेक्शन घेतलं. भुजबळ आणि हा होता देशमुख आपला विलासराव, त्यांनी सुद्धा गुन्हा नोंद केला नाही. या 98-99 पासून 2001ला हायकोर्टाकडून आदेश आणावा लागला
आणि मग गुन्हा नोंद केला, तो पण 304चा केला. तरी सुद्धा आम्ही तो चिकाटीने चालवून त्याला शिक्षा केली. त्याला एक दिवस सुद्धा मनोहर कदमला जेलमध्ये घातलं नाही ह्या इथल्याच्या व्यवस्थेने. मग त्यात न्याय व्यवस्था पण आहे आणि शासन आहे, सगळी एक मिली बघत आहे ते लोक. शासनही त्यांचंच, न्याय व्यवस्था त्यांची आणि प्रशासनही त्यांचं आणि समाज व्यवस्था सिस्टम ती त्यांचीच आहे. आपण सगळ्यामध्ये आपला हाच आहे नुसता. हा जो अनुभव आपण सांगतायत की हे सगळे घटनात्मक मार्ग आहे, परंतु या घटनात्मक मार्गामध्ये आता आयोग जर नेमला तर एक वेळ काढूपणा, पण वेळ काढूपणाही आपण एक वेळा समजू शकतो. पण समजा त्या आयोगाने अहवाल दिला तर तो अहवाल म्हणजे काही शिक्षा ठोठावणारा असेल की सरकारकडे केवळ शिफारस करणारा असेल आणि तो सरकारवर मानणं बंधनकारक आहे की नाही, नेमकं काय? पूर्वीचा जो हे होता चौकशी कायदा आमचा, इन्क्वायरी कमिशन ऍक्ट, तर त्याच्यामध्ये ती नव्हती ही. आता जो आपण म्हणणार होते की आता शासनाला बंधनकारक केलंय की अहवाल तुम्हाला तो पाळायचा आहे. पूर्वी काय घ्यायचे अहवाल आणि फेकून द्यायचे, जसा दाणी अहवाल होता किंवा ते नागपूरला ते 100-200 कुठली तर समाज त्यांना मारलं होतं तिथं जाग्यावर. तर हे अहवाल तसेच गुंडाळत. पण रमाबाई आंबेडकर नगरचा अहवाल आहे, त्याला ATR करून त्यांनी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी गुंडेवार अहवाल याच्यावर घेतला चर्चेला. म्हणजे चर्चा व्हायला नको काय असा गुंडाळा. तरी सुद्धा त्याला आम्ही त्याचा हे केला पाठपुरावा आणि त्याचा निकाल आणला. आणि त्याच्यामुळे झालं काय की 2000 सालापासून आपण बघतो की पोलिसांचा जो फायरिंगची ही होती त्यांची सवय अशी, काय झालं का फायरिंग 2000 सालापासून आज 24 वर्ष झालं तुम्ही फायरिंग ऐकली नसेल. एक मावळचा जो आहे शेतकरी आंदोलन आणि हेमंत कर्णिकला आता कुठे नाशिकला आयुक्त आणलाय म्हणजे ज्याने फायरिंग, म्हणजे ते थांबलं. पोलीस ऑफिसरला सुद्धा लोक मारायला लागले, SP DSP सुद्धा मार खायला लागले. तर हे त्याचं आम्ही म्हणतो ना फलित आहे की आम्ही जो लढा दिला त्याच्यामुळे जो काय पोलीस ट्रिगर हॅपी म्हणतो ना आपण, त्यांना एकदम एन्काउंटर बंद झाले. गेल्या 20 वर्षात एन्काउंटर ऐकलाय का तुम्ही? ती जी गँग होती प्रदीप सावंत, तो साळुंके किंवा आणखी कोण शर्मा वगैरे, ही जी तो दया वगैरे सगळी गँग थांबली. म्हणजे मुंडे, ते आमचं घाटकोपर प्रकरण, मनोहर जोशीला झालेली शिक्षा, त्याचा पोलिसांनी चांगला धडा घेतला. तो एक चांगला इफेक्ट आहे त्यातला. दुसरी गोष्ट ही हा जो जातीवादी तर हे व्यवस्था आहेच, पण पोलिसांचा हे ट्रीटमेंट बऱ्यापैकी सुधारले. म्हणजे बोलणं वागणं, नाही तर पूर्वी फिर्यादीला असे काय रेमटून टाकायचे, आता तो पण फरक. म्हणजे त्याचा परिणाम तुम्हाला चांगला दिसतो. जिथे आपल्याच कार्यकर्त्यांना ते हे ठरवणार होते, रमाबाईच्या विशेषतः, की हे मुंबई उडवणार होते. आणि तो कोण नेहाल सिंग का कोण होता, तो आमच्याकडे CP होता सरदार, त्याचं नाव आहे माझ्याकडे. तर तो तर म्हणाला ह्या महार समाजाला गुन्हेगार यादीत टाका. मनोहर जोशींनी पुतळाच बांधायचा नाही, ज्यांनी बांधायचा त्यांनी राखायचा, असं पण हे काढला होता कायदा. अशा अनेक गोष्टी घडत होत्या. तर घाटकोपरच्या प्रकरणाचा जो निकाल आला त्याच्यामुळे पोलीस मशिनरी बऱ्यापैकी म्हणजे वाचवायला लागली. सेल्फ डिफेन्स, कुणीच लेखी शासन आदेश असल्याशिवाय कुणी फायरिंग करत नाही आणि लेखी आदेश द्यायचं कुठल्याही मंत्र्या फंत्र्याला जमत नाही. म्हणजे हा फरक त्यातून झाला. म्हणजे आम्हाला हा सांगता येईल की आपले कार्यकर्ते ज्यांना त्यांनी फाशीवर टाकलं असतं, शिक्षा दिल्या असत्या, ते पण हा सिद्ध झाल्यामुळे ते आपोआप निर्दोष झाले. म्हणजे तो फायदा आहे. रमाबाई आंबेडकर नगरवर एक प्रश्न विचारतो आणि त्याच्यानंतर आपण भीमा कोरेगावच्या संदर्भात. रमाबाई हत्याकांडानंतर म्हणजे तो जो लढा तुम्ही लढले तो यशस्वी केला, मनोहर कदमला शिक्षाही झाली,
तर त्याला अटक अशी का झाली नाही? म्हणजे काय कायद्याची काय अशी कमतरता राहिली नाही? त्याला अटक ह्यासाठी काय झाली नाही की शिक्षा कोर्टाने दिल्याबरोबर आपण माहित आहे आता हे राजकीय लोकांना शिक्षा किंवा त्यांना वॉरंट आलं की पहिले त्यांना काहीतरी छातीत दुखतं, हार्ट अटॅक येतो. तसाच हा पण पोलीसच सगळ्यात मास्टर पोलीसच असतात. कायदा मोडायचा कसा हे जर सगळ्यात चांगलं कोण शिकवत असेल पोलीस शिकवतात. लगेच त्याला आजारी पडला त्याला ॲडमिट केला. ॲडमिट केल्यावर आम्ही इकडे हायकोर्टात पळालो की त्याचा बेल एका दिवसात तिकडं आला. हायकोर्टात पेपर तिकडं आले आणि आपले जे निरगुडे साहेब आणि कर्णिक साहेबांनी लगेच सस्पेंड केली शिक्षा. एकदा ही शिक्षा तो जो आपला ह्याच्यात येतो शर्मा, कोण तो नाही का कॉमेडीचा, तो कपिल शर्मा. हा कपिल शर्मा, तो सरदार बसलाय ना, तो कोण आपला सिद्धू. त्या सिद्धूला फक्त शिक्षा सस्पेंड केली होती एकदा. त्याला पुन्हा इलेक्शन लढायचं होतं जन्मठेप. तर ह्याला लगेच शिक्षा सस्पेंड. आता तुम्ही हा जो होता सलमान खान, तो हा होता हिरो संजय दत्त, यांना शिक्षा काय नॉमिनलच. पण ह्याला मात्र इतका ह्या सगळ्यांपेक्षा संजय दत्त तरी आतमध्ये होता, जायचा यायचा शाळेतल्या पोरासारखा दप्तर टाकून. 2 महिने आज बाहेर, 6 महिने वगैरे काढली त्यांनी, 6 वर्ष. सलमान खान तुम्हाला माहित आहे काळवीट प्रकार, काळवीट ते गाडी चढवली नाही का त्या हिट अँड रन मध्ये. म्हणजे ह्या 3-4 लोकांना आपण बघितलं कशी कायदा ट्रीटमेंट देत होता. आणि ह्याला मात्र मोर दॅन, ह्याला अजिबात फुलातच झेलला यांनी. ह्याला जेल पण नाही आणि ह्याला पोलीस कस्टडी नाही, ह्याला जेल कस्टडी नाही. जन्मठेप झालेला माणूस जेलमध्ये गेला नाही, हा पहिलं उदाहरण जगातला असेल. असा भयानक अनुभव आम्ही घेतला. भीमा कोरेगाव हा जो खटला आता उभा राहिला, या खटल्याच्या अनुषंगानं म्हणजे अजूनही समाजाला हे कळलेलं नाही की अचानकपणे हा हल्ला झाला कसा. आणि एवढी गोष्ट घडत असताना समाजातील धुरीणांना किंवा राजकीय नेते असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, नेते असतील, विचारवंत असतील, यांना साधी कल्पना देखील या हल्ल्याची अशी काय येऊ शकली नाही की एवढं मोठं षड्यंत्र होत असताना म्हणजे कोणालाही याच्यातलं काहीही माहीत नसेल किंवा नाही, हे असं का घडा? बॅकग्राऊंडच असं आहे की 2014 पासून इथे कुठला सत्ता तुम्हाला सगळ्यांना माहिती. आणि त्यामुळे जे मोदीचं जे वातावरण होतं दहशतीचं, 14 ते 18 म्हणजे पहिली 14 ते 19 हा त्याचा स्पेल बाउंडच होता. आणि स्टेट पण इथलं राज्य सरकार ते काय काही जे डबल इंजिन म्हणतो ना सरकार, ते डबल इंजिन होतं. म्हणजे स्वतः मोदी ह्या संभाजी भिडेच्या पाया पडताना आपण बघितलंय. इथला जयंत पाटील असो, तो सुद्धा त्याच्या पाया पडतो. शरद पवार सारखा माणूस सुद्धा त्याला घाबरतो. कारण तो जो भिडे आहे तो तिथला एखादा खासदार, 2-3 खासदार निवडून आणू शकतो, आमदार 5-6, म्हणजे प्रभाव. आणि राजकारणी लोक ह्या आता आपण बघितलं कुठला भोले बाबा, त्या भोले बाबामध्ये 150 का 100 लोक मिळली, एकही राजकारणी त्याचं नाव घेत नाही. तर हे स्पिरिच्युअल जे लीडर आहेत, स्पिरिच्युअल आणि पॉलिटिकल, ह्या जसं आनंद दिघे होते, ही वॉज स्पिरिच्युअल. चंद्राबाबू कोणते चंद्रस्वामी होते, धीरेंद्र ब्रह्मचारी होते, त्या पठडीतच हा आहे आपला भिडे गुरुजी. आणि त्याच्यानंतर मिलिंद एकबोटे आहे, तो पक्का RSS वाला आहे. आणि तो सतत जे दलित आणि मुस्लिम आहे ह्यांच्यावर सतत तो हल्ले करत असतो. पूर्ण म्हणजे शिवाजी महाराजांच्या प्रभावाची जी 2-3 जिल्हे आहेत बेसिकली, म्हणजे सातारा ही राजधानीच आहे, कोल्हापूर दुसरी शाहू महाराजांची, आणि पुणे पेशव्यांची राजधानी. म्हणजे ह्या तिन्ही ठिकाणी ह्यांचा होल्ड पहिल्यापासूनच आहे माझं. आणि त्याच्यामुळे आपण बघतो की हे जे आपले जे पुढारी आहेत, हे पुढारी
संपलेलेच होते. 2014ला आपला एकही पुढारी ऍक्टिव्हच नव्हता. म्हणजे कवाडे सर असतील, बाळासाहेब आंबेडकर असतील, रामदास आठवले असतील, गवई साहेब तर गेलेच होते. आणि नंतर काय तिथून जी परंपरा आहे ती तशी संपलेली आहे. आणि आपलेच नेते तिकडे लटकलेले आहेत. ह्या सगळ्या भाजपमध्ये 80% लटकलेत. आणि बाळासाहेब काय स्वतंत्रपणे वंचितचं काम बघतायत. आणि ह्याच्यात वंचितचा जो आपण हे बघतो की भीमा कोरेगावच्या इश्यूवरच हा जो पक्ष आहे तो हे झालेला आहे, फ्लरिश म्हणजे मोठा झालेला आहे. तर आपण हे बघतो की ह्या कुठल्याही नेत्याला समाजाच्या अन्यायाचं काही पडलेलं नाही. रमाबाईच्या घाटकोपरच्या हल्ल्याच्या वेळी सुद्धा या सगळ्या नेत्यांना लोकांनी मारलं. आणि तिथून ते नेते समाजाच्या सुखदुःखात येतच नाहीत असं आम्ही तर अनुभवलंय. भीमा कोरेगाव आयोग जो आहे, चौकशी आयोग, हा नेमका कसा तो गठीत आहे, काय काम करतोय आणि आता कुठपर्यंत ते झालेलं? तुम्ही मगाशी प्रश्न विचारला कोणाची मागणी आहे का, तर ही रमाबाईच्या घाटकोपरच्या केसमध्ये पण मागणी नव्हती. त्यावेळेस इंदर कुमार हे होते गुजराल प्राईम मिनिस्टर, आणि तो गुप्ता इंद्रजित मला वाटतं तो होम मिनिस्टर. म्हणजे त्यावेळेस हे शिवसेना आणि भाजपचं सरकार हे सगळं ब्युरोक्रसी ह्या राजकीय लोकांना शिकवत असते. ब्युरोक्रॅट सगळा एक्सपर्ट असतो, त्यांनी सगळं पाहिलेलं असतं. सचिव म्हणा, कलेक्टर म्हणा, त्यातले काही तज्ज्ञ म्हणा, काही हे महाराज बुवा बाबा वगैरे आहेत ते राजकीय इंटरफेरन्स करतात. तर याच्यामध्ये मागणी नव्हती त्यावेळी, पण आताही कोणी केली नव्हती. भीमा कोरेगाव त्यांनीच ती दाणकणी जाहीर केली आम्ही. कारण ते काय करतात की आपलं सरकार तर 5 वर्ष व्यवस्थित चालेल, इन्क्वायरी त्यांना माहित आहे 5-6 वर्ष जाते ना. आता ह्या मध्ये तो कोविडमुळे 2 वर्ष तर अशीच गेली. म्हणजे तो त्यांना स्पॅन चांगला मिळाला सगळ्यांना. राजकीय सेफ सेल म्हणतो ना आपण, स्मूथपणे त्यांनी ती जहाज मस्त सत्तेची चालवली. आता आपण ह्याच्यात बघतो की भीमा कोरेगावमध्ये कोणी मागणी न करताच आयोग त्यांनी हे केला, जाहीर केला आणि त्याचं कामकाज केलं, सुरू झालं. कामकाज सुरू होऊन मध्ये कोविडमुळे 2-3 वर्ष त्यात गेली. तरी आम्ही हे आमचं काम करत होतो. त्याचा महत्त्वाच्या अटी होत्या की कुणी व्यक्तिगत किंवा कुठला संघ, ग्रुप किंवा कुठली संघटना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष ह्या घटनेला किंवा ह्या हल्ल्याला जबाबदार आहे का, ही महत्त्वाची टब होती. त्यानंतर ह्या घटनेचा हे करण्यासाठी ह्या जो दरवर्षी येणारा 1 जानेवारीचा एवढा मोठा जे हे आहे मेळा आहे किंवा आपण म्हणतो तो हे आहे, त्याचं प्लॅनिंग जे जिल्हा जे प्रशासन आहे किंवा पोलीस मशिनरी आहे, ती कायदा आणि सुव्यवस्था ह्याची त्यांनी काय अरेंजमेंट व्यवस्थित किंवा त्याला इनॲडिक्वेट किंवा ॲडिक्वेट म्हणजे योग्य व्यवस्थित केली होती का. आणि तिसरा त्याचा महत्त्वाचा आहे की तो हे जे होते ज्या स्टेप्स घेतल्या घटनेनंतर त्या पोलिसांनी व्यवस्थित घेतल्यात किंवा शासन प्रशासनाने. आणि त्याची जबाबदारी म्हणजे त्याला आता जबाबदार कोण आहे, सगळं झाल्यानंतर पुरावा सगळा गोळा झाला तर ह्याची जबाबदारी कुणावर फिक्स करायची. तर अशा ह्या 3-4 मुद्द्याशी हा आयोग चाललेला आहे. हा जो आयोग आहे म्हणजे आता जे काही साक्षी घेतो आहे की आता नेमकी स्टेज पण काय आहे आणि यात महत्वपूर्ण साक्ष कोणाची झाली आहे आणि महत्वपूर्ण साक्ष कोणाची बदलली गेली आहे किंवा टाळली गेली आहे का, असाही काही प्रकार झालाय का? साक्षी पुरावे सगळे झालेले आहेत. तर त्या 53 साक्षीदारांमध्ये जवळजवळ 25-26 साक्षीदार हे आंबेडकरी चळवळीशी आणि प्रत्यक्ष त्या घटनास्थळी त्यांनी जो त्यांच्यावर झालेला अन्याय अत्याचार आहे असे लोक त्यांच्या साक्षी झाल्या.
ज्याला प्रशासन म्हणतो, कलेक्टर आणि प्रांत हवेलीचा, म्हणजे प्रशासनातर्फे दोघांच्या, आणि पोलीस जे आहेत त्यांच्या जवळजवळ 12 ते 13 पोलीस अधिकारी, म्हणजे फार कमिशनर, IG DIG पासून ते फार हवालदारापर्यंत. आणि राजकीय लोकांमध्ये कवाडे सर आहेत, प्रकाश आंबेडकर आहेत आणि शरद पवार आहेत. असे 3 राजकीय साक्षीदार तिथं आले. सगळ्या पक्षांना बोलवलं होतं, त्यातल्या या तिघांनी त्याला प्रतिसाद दिलाय. आणि बाकी ज्या लोकांनी हल्ले केले, वडूचे म्हणा, त्या वडूच्या हल्लेखोरापैकी 5-6 लोकांच्या प्रत्यक्ष ज्यांनी सहभाग घेतलाय. आणि ग्रामपंचायत वडू बुद्रुकच्या सरपंच रेखा शिवले आणि ह्याच्या ही भीमा कोरेगावची जी सरपंच होती संगीता कांबळे, म्हणजे अशा अर्थानं हे रेव्हेन्यू, पोलीस, प्रत्यक्षदर्शी, ज्यांनी प्रत्यक्षाला आम्ही चांगल्या भाषेत त्याला विक्टिम्स म्हणतो, ते विक्टिम्स आणि हल्लेखोर, अशांचा मिळून वेगवेगळ्या प्रकारातल्या ह्या साक्षीदार जवळजवळ 53 झाले. पण या भीमा कोरेगावमध्ये जे अनुयायी आलेले होते ते महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यातून होते, देशभरातून होते. तर त्या प्रत्येकाला काही ना काही म्हणजे त्या ठिकाणी अत्याचार सहन करावा लागलेला आहे. तर या प्रत्येक जिल्ह्यातून अशी काही माहिती मागवली का की या जिल्ह्यामध्ये कोणाला त्या ठिकाणी त्रास झाला, काय झाला, आणि अशी काही संख्या आली का? तर हे जे आहे यांनी ओपन अपील केलं होतं. सर्क्युलेशन म्हणजे पेपर होते, प्रसार माध्यमातून पूर्ण महाराष्ट्राला, पूर्ण देशाला, की तुम्हाला कोणाला ह्या घटनेविषयी सांगायचं असेल, मग तुम्ही स्वतः विक्टीम असाल किंवा तुम्ही तुमच्या राजकीय पक्षाचे हे असाल, प्रमुख असाल, हे असं दॅट इज ओपन कॉल. हा नेहमी ओपन कॉल असतो. आणि ज्याला इंटरेस्ट आहे, आता आपल्या चळवळीचे आपण बालेकिल्ले बघतो की मुंबई आहेच, पण त्याच्यापेक्षा आम्ही अनुभवलं की ह्याचे साक्षीदार जास्त आहेत, नांदेडचे आहेत. आणि बाकी विशेष असं दिसत नाही. आणि बाकीचे मग थोडेसे वडू बुद्रुकच्या, पुण्याच्या पेरीफेरीतले आहेत. म्हणजे जास्त साक्षीदार म्हणजे आलेल्या विक्टिम्स, आलेले जे आपले हे म्हणू आपण. तर अनुयायांपैकी ती अनिता सावळे, तिने FIR दिली पहिली पिंपरी चिंचवडला. त्यानंतर तिचं नाव घ्यायलाच नको, ते आता शिवसेनेत काहीतरी मोठमोठ्या पदावर आहे. म्हणजे आणि बाकीचे विक्टिम्स असे जवळजवळ 20-25 साक्षीदार तपासलेत. आणि ज्यांनी हल्ले केले अशापैकी 5-6. आणि हे बऱ्यापैकी रेकॉर्ड त्याचं. आणि पोलिसांचा आम्ही फार घामटा काढला त्याच्यामध्ये. पोलिसाला सोडून पळ करून सोडलं. आणि हा रेव्हेन्यूचे लोक काय म्हणजे ते काय हे असतात, हायफायच असतात. त्यांच्यावर जबाबदारी इतकी असते, पण ते स्वतःहून कधीही जबाबदारी घेत नाही, नेहमी दुसऱ्यावर ढकलत असतात. तसं आम्हाला ह्याच्यात दिसतं. भीमा कोरेगाव हल्ला झाल्यानंतर जेव्हा अत्याचार झाला तर तो सामाजिक न्यायाचाही भाग येतो, त्या विभागाचाही येतो, तो आरोग्य विभागाचाही भाग येतो, कारण अनेक लोक जखमी झाले, तो पोलीस यंत्रणेचाही भाग येतो, तो म्हणजे ऐतिहासिक सांस्कृतिक विभागाचाही भाग येतो. या सगळ्या विभागांनी आपलं काही म्हणणं या ठिकाणी नोंदवलंय का या आयोगाच्या समोर? हा जो विभाग आहे, हा विभागाला म्हणूनच आपण काय करतो की राजकारणातला ज्या काय जो हे असेल आवाज म्हणा, तो त्या राजकीय लोकांना बोलून आयोगापुढं त्यांना त्यांचं म्हणणं मांडायला हे दिली संधी. आता हा जो सरकारी जो भाग आहे, तो सरकारचा परवानगीनंच त्या अधिकाऱ्याला यायला मिळतं. स्वतःहून त्याला मी येतो सांगायला म्हणून गव्हर्नमेंट त्याला थांबवेल, म्हणजे तू काय आम्ही आहे. म्हणजे ती जी तुम्ही म्हणता
पण आयोगामध्ये अशी काही मागणी झाली का, म्हणजे तुम्ही स्वतःही केली का त्याची? हो हो, अगदी फडणवीसला बोलवा म्हणून सुद्धा मागणी झालेली आहे फडणवीसला. फडणवीसनी स्पष्ट सांगितलं होतं आयोगामध्ये, ह्याच्यामध्ये विधानसभा त्यावेळी अधिवेशन पण चाललं होतं की ह्याच्यामध्ये भिडे एकबुटे जबाबदार आहेत, असं त्यांनी हाऊसमधलं स्टेटमेंट आहे. म्हणजे इतकं त्यांनी क्लिअर सांगितलंय, सगळं रेकॉर्डवर आणलंय आम्ही. त्याला घेऊया, त्यांना फडणवीसांना आणा साक्षीदार म्हणून. त्यांना काय आणलं नाही. म्हणजे आता तुम्ही हे सांगितलं, ह्यातला महत्वाचा मुद्दा राहिला की ज्या भीमा कोरेगाव स्तंभ आहे, विजय स्तंभ, त्याला ज्याच्या ताब्यात इंग्रजांनी हा दिला होता तो जमादार खंडोजी मालोजी, तर त्याचे जे सो कॉल्ड, म्हणजे ते खरे वारसच नाहीत, पण मारून मुटकून त्यांनी ते सांगतात आम्ही त्याचे वारस आहोत, आणि त्या जागा जमिनीवर ते मस्त जगतायत पिढ्यानपिढ्या, घरे दारं बंगलं सगळं काय ते बांधतायत. तर त्यांचा सुद्धा ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी रोल आहे, म्हणजे ह्या वातावरण निर्मितीमध्ये. अच्छा, म्हणजे त्यांचा पण रोल आहे. आणि मिळून इथला जो इथे ह्या पट्ट्यात अनेक संघटना निर्माण झाल्या, म्हणजे त्याची नावं सुद्धा तुम्हाला सांगता एवढ्या, आणि एवढे प्रमुख सगळे, छावा काय हिंदसेना काय, ह्या सगळ्या धार्मिक ह्याच्यावरती नावावर, सनातन नावावर, हिंदू धर्माच्या नावावर, अशा वेगवेगळ्या संघटनांचे प्रमुख. आणि तिथे वेगळी वातावरण, वेगळी दहशत, ही सगळी तिथं आहे. म्हणजे त्या 2-3 तालुक्यात तेवढ्या, शिरूर, हवेली, आणि मग हे पिंपरी चिंचवड कनेक्शन, नंतर ते सांगलीचं कनेक्शन. म्हणजे हे जे धारकरी आले ते तिकडूनच झालेत. खरं बोलताना एक संदर्भ आला की खैरलांजी घडलं, रमाबाई आंबेडकर नगर घडलं, त्यानंतर राज्यामध्ये यंत्रणांकडून जो गोळीबार होणं आहे, म्हणजे खास करून रमाबाई आंबेडकर नगर नंतर ह्या सगळ्या थांबलेल्या आहेत. म्हणजे यंत्रणा प्रशासनाकडून अशा गोष्टी घडलेल्या आहेत किंवा एक चांगली बाब समोर येते. पण एका मागून एक, म्हणजे कालांतराने, म्हणजे खैरलांजी घडतं, मग रमाबाई आंबेडकर नगर घडतं, नंतर भीमा कोरेगाव घडतं. 8-10 वर्षाच्या गॅप नंतर हे पुन्हा पुन्हा असे जे हल्ले होतात, मास हल्ले जे होत आहेत, तर याच्यात बदल होताना का दिसत नाही? म्हणजे नेमकं काय या सगळ्या परिस्थितीला काय कारणीभूत? म्हणजे एक चळवळ म्हणून आपण, म्हणजे मी तुलना करायला नको, परंतु एक तुलनात्मक तसा प्रश्न ठेवतो की एक निर्भया घडल्यानंतर देशभरात जे आंदोलन उभं राहतं आणि जे नियंत्रण येतं, ते एवढ्या प्रचंड लोकांची कत्तलच केली जाते, त्यानंतरही या देशात तसा बदल होत नाही. काही समाज रानटी होण्याच्या दिशेने चाललाय की नेमकं काय झालंय? बाबासाहेबांनी ह्याच्यातच कुवेर शुद्राजमध्ये सांगितलंय की हे जे SC ST OBC आहे ना, हे ते वरचे 3 वर्ग आहेतच, ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य वगैरे, हे तर आहेतच, त्यांचा हितसंबंध आहेतच एकत्र राहण्यात. पण अशा हल्ल्याच्या वेळी हे जे आपले SC ST सुद्धा आहेत, इतर OBC, हे सगळे हिंदुत्वाच्या नावाखाली एकत्र होतात. आणि फक्त हा जो आंबेडकराईट वर्ग आहे तो बरोबर त्याला निशाण्यावर सगळेच घेतात, आणि सगळे असं चित्र निर्माण करतात की बाबासाहेबांनी सगळं केलं ते ह्या वर्गासाठी केलं, आणि हेच वर्ग पुढे चाललाय, हाच फायदा घेतोय. आणि तो राग त्यांनी त्यांच्या मनात बरोबर पेरलेला आहे, असा भरलेला आहे. आणि अशा वेळी तो उसळून येतो. आता नवीन जो आपण बघतो, मराठा आणि OBC ह्याच्यामध्ये जी भांडणं आता जोरात चालू आहे, तर त्याचंही कारण तेच आहे की ह्यांना भांडतच ठेवा. SC विरुद्ध OBC, SC विरुद्ध मराठा, व ST विरुद्ध OB, असं. म्हणजे हे त्याशिवाय ही जी हे वरची जी मंडळी आहेत त्यांचा जो काय हे आहे, सोर्स आहे, पॉवर आहे, हे सगळ्या पॉवर त्यांच्याकडे आहेत, सगळी साधनं संसाधनं.
तर हे असं ठेवल्याशिवाय त्यांना ते त्याचा उपभोग आहे निरंतर तो घेता येत नाही. म्हणून त्यांना ह्या गोष्टी व्हाव्या अशी त्यांची योजना पण आहे, कामना पण आहे आणि ह्याला आशीर्वाद शासन प्रशासनातून आहेच. कारण ते शासनात प्रशासनात सुद्धा हाच वर्ग बसलेला आहे न्याय संस्थेमध्ये. आंबेडकरी चळवळीतलं राजकीय नेतृत्व नेहमी म्हणतं की या व्यवस्थेमध्ये अजेंडे आम्ही सेट करतो, म्हणजे सरकार किंवा यंत्रणा ज्या दिशेने काम करतील, सामाजिक उत्थानाचे, बदलाचे, संविधान बचाव असेल, सगळं काय, हे अजेंडे आम्ही सेट करतो, त्यावर ते काम करतात. अजेंडे असे राजकीय पक्ष, आंबेडकरी राजकीय पक्ष सेट करत असताना असे सामाजिक अत्याचार नेमके का घडतात? अजेंडा सेट करतो म्हणजे हा अजेंडा आहे ना, सेट कधी कोणी करत नसतो. हे काळानुसार वेळेनुसार त्यात ते बदल करतात व्यवस्थित अगदी. पण आपल्याला मात्र टार्गेट आपल्यालाच ठेवतात. त्यामुळे ह्याच्यामध्ये सातत्य पण आहे आणि कमी तर होत नाही, पण ह्याच्यामध्ये वाढ पण होताना दिसते. आता तर त्यांनी एज्युकेशन तुमचं बंद करायला घेतलंय, जे महापुरुषांनी आपल्याला सांगितलं होतं. आणि त्याचा इतका, काल मी एका गाडीमधून येत होतो, टॅक्सीमधून, तो ड्रायव्हर माझ्याशी बोलत होता की भैया होता तो आपला ह्याचा यूपीतला, जौनपूर मधला. तर तो म्हणाला, मेरे लड़के को बाबा साहब आंबेडकर जैसे पढ़ते थे, जैसे वो आगे आए वैसा तू बन. अरे बाबासाहेबांचा विचार, बाबासाहेबांचं चरित्र सगळं सर्वसामान्यात गेलेलं आहे आणि त्यांना माहित आहे की आता अख्खा भारतच आंबेडकरी विचारानं जागृत झाला. साधा ड्रायव्हर इतक्या पोटतिडकीनं बोलवता, युपीचा तोय, महाराष्ट्रातला बोलला तर आपण काय वाटणार. म्हणजे असाच राजस्थान म्हणा, युपी म्हणा, हिमाचल प्रदेश म्हणा, जम्मू काश्मीर, खाली साऊथचा प्रश्नच नाही. म्हणजे इतकं ते जागृत झालेले आहेत लोक आणि त्यांना ते खूप भारी पडत आहे ह्या ज्या प्रस्थापितांना. एवढा हा जो पेटलेला भारत आहे, पेटलेला, ज्याला आपण बाबासाहेबांच्या भाषेत प्रबुद्ध भारत म्हणतो, तो प्रबुद्ध भारत झाल्यामुळे ह्यांना ह्या गोष्टी, हा अजेंडा तुम्ही म्हणता, तो अजेंडा ते कसा, आता बघितलं की घटना बदला म्हणणाराच प्राईम मिनिस्टर यावेळच्या शपथ घेतानाच तो बाबासाहेबांच्या घटनेलाच त्यांनी असं डोक्यावर घेतलं. म्हणजे ते चेंज करतात अजेंडा. आणि आपल्या नेत्यांकडे मला वाटत नाही कोणाकडे अजेंडा आहे. त्याचा एकच अजेंडा आहे की किती टक्के मला काय मिळतंय, म्हणजे तुकडा. अजेंडा तुकड्यात आपला आहे. म्हणजे ह्या तिन्ही घटना ज्या उल्लेख केला आपण, खैरलांजी असेल, माता रमाई आंबेडकर नगर आणि भीमा कोरेगाव, या खटल्यामध्ये तुम्ही लढलात, म्हणजे तुम्ही सातत्यानं आजही तुम्ही लढता आहे. या खटल्याच्या दरम्यानच तुम्हाला, म्हणजे तुमच्या सहचारिणी ज्या आहेत त्या ह्या जगाला सोडूनही गेल्या. आज तुम्ही अगदी एकाकी आहात. म्हणजे आज आम्ही जिथं तुमची मुलाखत घेत आहोत तिथं तुम्ही एकाकी आहात आणि रात्रंदिवस तुम्ही हा सगळा आयोग बघता आहेत, हे सगळं करतायत. तर तुमचा असा अनुभव काय, म्हणजे समाज याला प्रतिसाद देतो आहे की नाही, एक विचारपूस करतो आहे की नाही, या प्रति जे रस्त्यावर आवाज देतात किंवा खूप दाखवतात की आम्ही हा सगळा लढा देतो आहे, पण ते प्रत्यक्षात काय तुम्हाला विचारपूस करतात का, त्या संदर्भात काही नेमकं काय आहे परिस्थिती? फार भावनिक प्रश्न आहे तो. बायको तर गेली, माझी पत्नी, तिला सुद्धा जखमा झाल्या होत्या त्या लढ्यावर. आणि आम्ही त्यावेळे सोलापूरला ॲट्रॉसिटीवरती आम्ही एक मोठं हे घेतलं होतं, परिषद घेतली होती. आणि रात्री आम्ही 31 डिसेंबरला सोलापूरहून इकडे निघत होतो मुंबईला. आणि मग ह्यातला वडूचा तो प्रसंग सोशल मीडियावर बघत होतो. बायकोचे सतत फोन येत होते की आम्हाला मार लागलाय. आम्ही तिथं गाडीवरच्या पोलिसाच्या इन्स्पेक्टरच्या गाडीसमोरच झोपली होती, आमची केस घ्या म्हणून. तर ती कोणी घेत नव्हतं. मला ती चिडायची की तुमचं एक साधं कोणी ऐका. म्हटलं आता गल्लीत कोणी कोणाचं ऐकत. आता ती गेलीच, त्याच वर्षी गेली 2018ला. त्यावेळेस मी आयोगापुढे होतो,
व्हिडिओ कॉल येत होता, 2 मिनिटं त्या भेटा. हल्ल्याचाही काही परिणाम होतो का त्यांच्या जाण्यामध्ये? हल्ल्यामध्ये ती जखमी झाली होती आणि ती बऱ्यापैकी ऑर्गनाईज करायची, ग्रुप चांगले घेऊन जायची. तर आणि खूप तिला इंटरेस्ट होता समाज आणि धार्मिक कामात पण. तर ती गेली. हा काय मी त्याच्यामध्ये त्याला कनेक्ट करत नाही विषय तो. पण हा विषय सोडून जरी मी घाटकोपरचा जरी इश्यू आम्ही बघितला तर त्याच्यात सुद्धा कोणाला किती इंटरेस्ट होता आम्ही बघितलं. लोकांचा इंटरेस्ट तसा नव्हताच. फार थोडे लोक, तुम्ही म्हणता ना की किती जणांची नावं घ्यावी ते चूक ठरेल की ह्याचं घेतलं आणि त्याचं नाही घेतलं, तो माझ्यावर पुन्हा आरोपी. तर तो विषय, कार्यकर्ते येतात, काही अतिशय म्हणजे जीवाभावाचे कार्यकर्ते असतात. ते सातत्य आणि विश्वास सगळा ते देतात आणि आश्वासन, आणि थोडं सिक्युअर पण होतं आम्हाला साधा चहा जरी पाजला तरी आम्ही समाधानी, अरे आपल्या कार्यकर्त्याने. मग त्याच्यामध्ये तो इन्व्हॉल्व झाला. चहा पाजला म्हणजे चर्चा होते वगैरे, म्हणजे तो सुद्धा आनंद आम्हाला असायचा त्या. तर तो आनंद होताच. पण हा भीमा कोरेगावमध्ये तो पण आनंद नाही. रमाबाई आंबेडकर घाटकोपरच्या दगल्या, आमच्या ज्या आयोगासमोरचं आमचं काम असेल किंवा विशेष सरकारी वकील म्हणून पब्लिक प्रॉसिक्युटरचं काम असेल, त्याच्यामध्ये काही कार्यकर्त्यांचा थोडासा इन्व्हॉल्वमेंट जेवढ्या प्रमाणात होती त्याच्या 5% सुद्धा किंवा 0 म्हटलं तरी, हे भीमा कोरेगावमध्ये एकही कार्यकर्ता कधीच कुठल्या हिअरिंगला आला नाही, कधी त्यांनी आला नाही, कधी त्यांनी विचारलं नाही. आता आम्ही हे पदर पैशानं सगळं करतो, जाणं येणं राहणं, खर्च एवढा प्रचंड आहे याचा की एक मशिनरी जी सरकारच्या आम्ही बघतो त्यांच्याकडे 20चा स्टाफ आहे. त्यात सगळ्या मोठमोठ्या पदावरचे लोक तिथं अनुभवी तिथं आणून बसवले. आता तेच कार्यालय आम्ही इथं चालवतो, सेम तेच कार्यालय, वकील आणि न्यायाधीशाचं कागदपत्र त्या खटल्यासंबंधी सेम असतात. जे न्यायालयात कागद असतात तेच वकिलाकडे पण असतात. ते मशिनरी हलवायला त्यांना 20-25 आणि मोठं प्रिमायसेस. आता आमच्याकडे काय आमचे हाल आहेत ते आम्हालाच माहिती. तेच काम, त्यामुळे रात्रंदिवस जर राबलं तरी. आता हा राकेश आला, आता ह्या 8-10 दिवस झाला. अरे म्हटलं कुठीतरी या, राकेश वकील आहे सॉरी, तो करतो आता हे सगळं. ह्या आठवड्यातच हे मटेरियल आहे बघा, हे ह्याच, आणि त्याला लगेच आम्ही अभ्यास करायला घेतला. म्हणजे समाजाचा सहभाग नाही ह्याच्यामध्ये. उलटा त्रास काय की काही श्रेय घेणारे लोक आहेत ना, काही न करता सोशल मीडियावर भीमा कोरेगाव आम्हीच लढतो. एकदा तर खूप वाईट वाटलं मला की रमाबाईच्या खटल्यासंबंधीची आठवण सांगतो की आमला बुद्ध फाउंडेशन आहे, बुद्धभूमी फाउंडेशन, तिथे एक कार्यक्रम चलो बुद्ध की ओर लावला होता. त्या कार्यक्रमाला मी आलो तर तिथे मला ते मौर्या भेटले, आमचे वकील ओमप्रकाश. तर त्याचं मी जयपूरला एका हॉटेलमध्ये आपलं बुद्धला लॉर्ड बुद्धा चॅनलवर, तर तो भाषण जोराजोरात देत होता. माझ्या बायकोनं म्हणाला हा रमाबाई आंबेडकरचा आयोग चालवतो. अरे मी एवढं शॉक झालो. त्याची बायको यायची त्यावेळी स्टुडंट होती, ती बघायला वगैरे 12वीत वगैरे होती. तर मी त्या बुद्धभूमीच्या हाला आलो तर तिथं मौर्याच होता, भेट झाली. म्हटलं अरे मौर्याजी, अरे आपकी वाइफ नहीं चला है वो रमाबाई? हाँ बोले. अरे वो एक बंसोड़े था ना, अरे वो क्या फालतू था, जूनियर था. अरे वो मैं हूँ बाबा. म्हणजे त्याला मी शिवी काहीच दिली नाही. म्हटलं मैं फालतू वही हो. म्हणजे हे जे लोक प्रचार करणारे आहेत, श्रेय घेणारे, काही न करता. त्याची बायको त्यावेळेस लॉयर पण नव्हती, असेल किंवा नसेल. आता सगळा हा रेकॉर्डचाच भाग असतो. आयोग चालवल्यावर त्याचे वकिलांची नावं येतात, त्याचा प्रेस रिपोर्ट होतं, त्याचं जागतिक पार्लमेंटमध्ये सुद्धा हे जातात अहवाल, सगळे रेकॉर्डचा भाग आहे. म्हणजे असे आता या भीमा कोरेगावमध्ये सुद्धा तोच प्रकार आहे की आम्ही चालू, आता इकडे आमचा अक्षरशः जीव चाललाय
आर्थिक कंबरडं मोडलंय, सगळा बजेट सगळं कोसळलंय. कसं भागवायचं आणि कसं चालवायचं ह्याच्यात विवंचनेत आम्ही असतो. तरी सुद्धा काही लोक सोशल मीडियावर दणादण, कोण म्हणतो अर्धा खर्च हा उचलतो, पाऊ खर्च तो उचलतो, मग ह्याचा टीमचा हा प्रमुख आहे, ह्या टीमच्या ह्या प्रमुखाच्या खाली ऍडव्होकेट बनसोडेकर. आणि बघा इथे काय चाललंय आमचं ते. तर असे अनुभव ते वाईट वाटतं की अरे तुम्ही या. आम्ही उलटा मी कित्येक ज्युनियर वकिलांना म्हटलं तू ये आणि सुरू कर, काय चुकला तर मी मागे आहे, सुरू कर, उभा राहा इथे. लोक दाबतात पण आम्ही म्हणतो ये पुढे ये, कारण आम्हाला आमचा हा शेवट आहे. आता ह्याच्यानंतर नवीन जी पिढी आहे ही जी शेवटची ही नाही, शेवटचा हल्ला नाही आपल्यावर. ही जसं अंकगणित आपण बघतो की त्याला सुद्धा शेवट आहे मॅथ्समध्ये पाड्यांना. पण ह्या पाड्यांपेक्षा ह्या कुठल्या पाड्यात बसवायचा अन्याय आपला, ह्याला पाडा सुद्धा लागत नाही. कुठलाच पाडा लागू, 1चा नाही, 2चा नाही, 200चा नाही, बिन पाड्याचं चाल असंच होत राहत आहे. मग ह्याला पाहिजेत म्हणून आम्ही तरुणांना म्हणतो या पुढे या, अनुभव घ्या, आम्ही शिकवतो, माझ्या पुढे क्रॉस घ्या, मी तुम्हाला सांभाळून घेतो. हे काम आता आम्ही करतोय. आणि ह्या केसमध्ये मी जाणारच नव्हतो रमाबाईच्या आयोगानंतर किंवा खटल्यानंतर. पण एक आपल्या बाईनी म्हणजे बौद्ध बाईनी एक सांबाराचा नवरा केला. आणि म्हणून एका वकिलाने तिला त्याच्यावर प्रश्न विचारलाय, तुला सांबार कसा वाटतो, तुला हा काय मार का नाही व्हायचा. त्यावेळी तिने मला फोन केला, साहेब म्हणाले अहो आम्ही तिकडे तर मार खाल्लाच, पण इकडे आयोगात पण आम्ही आता आमची फार इज्जत काढतायत, तुम्ही या. मला जावं लागलं कारण म्हणलं अरे आपल्या आया बहिणींची तिकडं पण फरफड होते, तर मी ह्या आयोगात जाणारच नव्हतो. मग हे अनुभव आम्ही घेतले होते की काय कोणाला पडलं नाही याच्यावर. तर बाबासाहेबांचं स्वप्न होतं की आयोगामुळे आता एखादा 302चा खटला तुम्ही जिल्ह्यात चालवता, जिल्ह्याच्या बाहेर किंवा शहराच्या बाहेर कोणाला माहीत नसतं. आयोगाचा असा फ्लड गेट आहेत म्हणाले की ह्याच्यामुळे जागतिक लेवलला तुमचा इश्यू जातो. आता रमाबाईचा इश्यू आहे, जागतिक लेवलला जिथे जिथे अन्याय होतात त्या प्रबंधामध्ये रमाबाईच्या आयोगाचा खटल्याचा उल्लेख जागतिक लेवलला होतो. म्हणजे ही जी समस्या आहे ती जागतिक लेवलला, आपण म्हणतो ना वेळकाढूपणा, किंवा अनेक नेते आणि आपले फार विद्वान घटनातज्ञ वगैरे ते म्हणतात हा टाइमपास आहे. अरे पण टाइमपास आहे, बाबासाहेब काय म्हणाले टाइमपास आहे हा. आता आम्ही करतो काय टाइमपास आहे, अरे आम्ही मरतो, हा टाइमपास असा कोण करेल वेड्यासारखा. हा टाइमपास नाही, जागतिक लेवलला तुमचा इश्यू जातो. आणि ही संधी आहे, कारण शासनाने जरी त्यातून पळवाट काढली तरी आपल्याला धरून परत ह्याला व्यवस्थेला जाब विचारायची एक संधी आहे ना ती. खटल्याचं तुम्ही बघता ना, खटल्यात साक्षीदार पण उलटे होतात, पालटे होतात, आणि खटले काही 100% आपण नाही जिंकत. आयोगासमोर मात्र 100% तुम्ही हे करू शकता, तुमचा परफॉर्मन्स. तो हा फायदा आहे आणि आयोगापुढे गेलंच पाहिजे आपल्या वकिलांनी. एवढं मात्र मी नक्की सांगेल की आयोगाला टाइमपास म्हणू नका, आयोगाला वेळ. मी तर आम्ही म्हणतो बा तुम्हाला नसेल करायचं ना गप्प बसा, विद्वान आपले घडणार. अरे हे ज्याला करायचं त्याला प्रोत्साहन द्या, नवीन पिढीला थोडासा दिलासा द्या की या, मग हे करणार कोण याच्यानंतर. कारण आम्ही बघितलं टिकले नाहीत कोणी, गेले अनेक लोक पळून गेले, रमाबाईमधून पळून गेले, भीमा कोरेगावमधून पळून गेले. पळणाऱ्यांनी काय करायचं. बाबासाहेब आता मी तर त्रैलोक्यबौद्ध महासंघाचा धम्ममित्राची माझी दीक्षा 28 जूनला झाली होती 97ला, आणि मी ठरवलं मी फक्त धार्मिक काम करणार. आता राजकारण तुम्हाला माहिती आहे काय भयानक अवस्था. तर शेवटी सगळे संघातले प्रमुख म्हणाले अरे बाबासाहेब असते, भगवान बुद्ध असते, ते बसले असते का, जा म्हणाले ते
ते विचारवंत लोक असतात काय. मग आम्ही परत जो आलोय ते इथंच रमलोय आम्ही. सगळं थांबलं, धर्मकार्य संपलं, धम्मचारी झालो नाही, भिक्षू झालो नाही, काय हेच करत बसलो. आता गेले 30-35 वर्ष सातत्यात. खैरलाजी, रमाबाई आंबेडकर नगर आणि भीमा कोरेगाव हल्ला या तिन्ही परिस्थितीचं सामाजिक विश्लेषणही माननीय ॲडव्होकेट BG बनसोडे सरांनी आपल्यासमोर मांडलं. यंत्रणांची एक व्यवस्था कशी काम करते, त्याच्यामध्ये यंत्रणा, समाज आणि त्या समाजाला चुकीच्या दिशेने घेऊन जाणाऱ्या काही संघटना, या सगळ्यांवरही प्रकाशझोत टाकला. आणि आयुष्यामध्ये वेळ, पैसा, विद्वत्ता आणि त्याग या सगळ्यांचं समर्पण करूनही समाज मात्र तेवढ्या गंभीरतेने या सगळ्या प्रकरणांकडे बघत नाही. सगळ्या प्रकरणांना वेळ काढू किंवा वेळ हरवणं अशा अनुषंगाने बघतो. आणि अनेक लोक या सगळ्या गोष्टींचा परस्पर श्रेय घेण्याचा प्रयत्न करतात. आज ॲडव्होकेट BG बनसोडे सर अगदी एकाकीपणे, आम्ही त्यांच्या घरातच आता आहोत, ते कार्यालयी आहे, अगदी एकटे त्या खटल्याला पाहतायत. संपूर्ण कागदपत्र त्यांनी मिळवलेलं आहे, रात्रंदिवस त्यांचा अभ्यास चाललेला आहे. आणि त्यांचा अनुभव असा म्हणतो की ना कार्यकर्ते, ना विचारवंत, ना लेखक, ना राजकीय नेते, ना समाज, कोणीही ही दखल घेत नाही. परंतु त्यांनी दखल घ्यावी म्हणून आम्ही लढत नाही. तर आमचं उद्दिष्ट आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या मार्गाने समाजाला न्याय मिळवून देणं. या ध्येयाने स्वतःच्या व्यथा बाजूला ठेवत त्यांनी समाजासाठी समर्पण दिलेलं आहे. अशा ॲडव्होकेट BG बनसोडे यांना आपण खऱ्या अर्थानं एक सॅल्यूट करतो. आणि आज त्यांची ही मुलाखत आपण थांबवतो. सर, जय भीम. आपण जय भीम.